ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेची निवडणूक होणार आहे। मात्र महाराष्ट्रातील महायुतीचे दोन पक्ष समोरासमोर येताना पाहायला मिळते। एकीकडे भाजपचे मुरलीधर मोहोळ तर दुसरीकडे अजितदादा सुद्धा मैदानात असल्याचं चित्र पाहायला मिळते। आपल्यासोबत महाराष्ट्र कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष रामदास तडसजी आहे। सर, काय सांगाल, तुम्ही कसं बघता दोनही मित्रपक्ष समोरासमोर? 2 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक आहे, ज्यामध्ये 3 टर्म या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या ठिकाणी अध्यक्ष, आज बी अध्यक्ष आहे। ते 40 संघटना आहे आणि 40 संघटनेला मान्यता आहे, परंतु निवडणुकीला समोर जात असताना त्यांनी फक्त 20 संघटनेला मतदानाचा अधिकार दिला आणि म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढला, उपोषण केलं आणि पुन्हा 10 लोकांना मान्यता दिली। आता 30 संघटना झाली। पुन्हा आमची त्यांना मागणी का पुन्हाही 10 संघटनेला मान्यता द्यायला पाहिजे। आमची मनापासून इच्छा होती की खेळामध्ये राजकारण आणू नका आणि खेळाडूला कधी जातपात राजकारण नसते, त्याची जातपात राजकारण त्याचं खेळाचं मैदान असते। परंतु ज्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की खेळ म्हणजे नॅशनल होते, आता उत्तराखंडमध्ये नॅशनल झाले, गुजरातमध्ये नॅशनल झाले। नॅशनलमध्ये जो काही पैसा मिळते, 4-4 कोटी रुपये मिळते, त्या पैशाचा हिशोब नाही, ते खेळाडूसाठी मिळते, त्या पैशाचा हिशोब नाही। पण आमची 2 मागण्या होत्या की ते 12 कोटीचा हिशोब द्यावा आणि ज्या संघटनेला मान्यता मिळाली त्या संघटनेला मतदानाचा अधिकार द्यावा। 2 तारखेला जे निवडणूक आहे त्यामध्ये पहिल्यांदा विदर्भाला संधी मिळाली आहे ज्येष्ठ उपाध्यक्षाची। संदीप जोशी ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून त्यांनी फॉर्म भरला आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय मिनिस्टर आहे ते अध्यक्षपदासाठी उभे आहे। बाकी उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष हे सर्व उभे आहे, एकंदर 12 लोक उभे आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे का खरं तर खेळाडूचा विजय होईल, कारण गेल्या काही दिवसापासून या खेळामध्ये राजकारण घुसलं आणि राजकारणात जर एकदाचं घुसलं का मग खेळाडूची हाल होते। परंतु आज आमचा खेळाडू महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा जो पैलवान आहे, आत्ता नागपूरलाही कुस्त्या स्पर्धा झाल्या होत्या, आपण आशियाडमध्ये सुवर्णपदक मारले काही लोकांनी, आम्ही 3 नॅशनल घेतले आतापर्यंत आणि चांगला खेळाडू तयार व्हावा या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक आम्ही लढवत आहे की सर्व खेळाला राजाश्रय मिळाला पाहिजे, त्यांचा जो निधी येते तो त्यांना मिळाला पाहिजे, या दृष्टीने आमचे प्रयत्न आहे। अजितदादांना तुम्ही रिक्वेस्ट करणार आहे की माघार घ्यायला पाहिजे, कारण महायुतीतील दोन्ही पक्ष आमच्या महायुतीत आहे, ते मोठे माणसं आहे, त्यांनी यामध्ये खेळामध्ये आता हस्तक्षेप करू नये, त्यांनी राजकारण पाहावं, पण खेळामध्ये आम्हाला सोडावं की आम्ही आहे त्याचा खेळाडू आणि आम्ही विनंती करणार आहे। ती विनंतीला मान दिला तर ठीक आहे, नाही तर आम्ही इलेक्शन लढणार आहे। आता गेली 3 वेळा टर्म अजितदादांकडे अध्यक्षपद होतं, या काळामध्ये खेळाडूंचा विकास झाला नाही असं म्हणायचं? या ठिकाणी या 15 वर्षात कधी त्या संघटनेनं राष्ट्रीय स्पर्धाच घेतल्या नाही। जे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा घेतल्या, आम्ही खेळाडूला विमानानं खेळायला पाठवतो। मी 22 वर्ष खेळलो या स्पर्धेमध्ये, परंतु आम्हाला रिझर्वेशन मिळत नव्हतं, पण आत्ता मात्र खेळाडूला राजाश्रय मिळाला आणि खेळाडूला चांगले दिवस आले। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी खेळाडूसाठी अलग निधी निर्माण केला आहे, खेळाडूला राजाश्रय देण्याचं काम केलं। तुम्हाला माहीत आहे का पहिले महाराष्ट्राचं क्रीडा धोरण आणि पंजाब हरियाणाचं क्रीडा धोरण जमीन आसमानचा फरक होता। पंजाबचा पैलवान एखादी खेळाडू नॅशनलमध्ये गेला डायरेक्ट म्हणजे त्याला नॅशनलमध्ये गेल्यानंतर इन्स्पेक्टर बनायचा, ऑलिम्पिकमध्ये गेला म्हणजे कमिशनर बनायचा, ही पद्धत होती। पण महाराष्ट्राच्या खेळाडूला मात्र पोलीसची नोकरीसुद्धा मिळत नव्हती, ही परिस्थिती होती। तुम्हाला आठवतं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचं एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या होत्या नागपूरला चिटणीस पार्कमध्ये, आणि त्यावेळी देवेंद्रजीनं जाहीर केलं होतं की महाराष्ट्र केसरी होईल, त्याला माहीत डायरेक्ट DYSP दिलं आणि ते मात्र विजय चौधरीला DYSP म्हणून दिलं आणि त्यानंतर अनेक पैलवानाला, अनेक खेळाडूला DYSPची नोकरी दिली। नक्कीच अजितदादांना विनंती केली जाणार आहे की तुम्ही आपला जो उमेदवार आहे तो मागे घ्यावा, कारण महायुतीतील दोन्ही उमेदवार समोरासमोर येता कामा नये।
कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.